तर ही जी काही जलद आध्यात्मिक उन्नती करायची आहे, नेमके कुठल्या प्रकारचे टप्पे आहेत? समाजाला जर अध्यात्माची शास्त्रीय भाषेमध्ये ओळख करून दिली तर त्याच्या डोळ्यावरची पट्टी आहे ती निघणार आहे. हे अध्यात्मातला एक मूलभूत सिद्धांत आहे की अनेकातून एकाकडे आलं पाहिजे. श्रोतेहो नमस्कार. सनातन संस्थेच्या वतीने आपण सर्वांचं हार्दिक स्वागत. आज संपूर्ण जग हे अध्यात्म मार्गाला लागलेलं आहे. मनशांतीसाठी, ईश्वर प्राप्तीसाठी अनेक जण साधना करत आहेत. साधनेचा अत्यंत प्रभावीपणे प्रसार करणारी संस्था असं जर म्हटलं तर सनातन संस्थेचं नाव हे अगदी अग्रक्रमाने घ्यावं लागेल. ही सनातन संस्था नेमकं काय करते, सनातन संस्थेच्या माध्यमातून नेमकी काय साधना सांगितली जाते, असे अनेक प्रश्न आमच्यापर्यंत आले. सनातन संस्थेचे साधक ठिकठिकाणी जाऊन अध्यात्माचा प्रसार करत आहेत. मात्र आज या पॉडकास्टच्या निमित्ताने आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. आणि हा विषय इतका प्रगल्भ आहे, मोठा आहे, त्यामुळे या केवळ एका पॉडकास्टच्या माध्यमातूनच नव्हे तर ही पॉडकास्टची पूर्ण सिरीजच असणार आहे. तर या अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री अभय वर्तक आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. अभय वर्तकजी, आपलं हार्दिक स्वागत. सर्वप्रथम आम्हाला सांगा की सनातन संस्थेच्या स्थापनेचा नेमका उद्देश काय? सनातन संस्थेची स्थापना नेमकी कोणी केली? सनातन संस्थेची स्थापना ही सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांनी केली. त्यांचं मूळतः मेडिकल डॉक्टर, त्यांचं जे वैद्यकीय शिक्षण आहे ते मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये झालं. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी विदेशात म्हणजे UK मध्ये गेले. ब्रिटनमध्ये त्यांनी 1971 ते 1978 या कालावधीमध्ये सम्मोहन उपचार पद्धती याच्यावरती संशोधन केलं. या कालावधीमध्ये त्यांचं जे संशोधन होतं ते जगभरामध्ये खूप गाजलं. अमेरिका ते ऑस्ट्रेलिया एवढ्या मोठ्या विविध देशांमध्ये त्यांना विविध ज्या वैद्यकीय क्षेत्रातल्या कॉन्फरन्स असतात तिकडे त्यांना वक्ता म्हणून बोलवण्यात आलं. त्यांच्या शोधनिबंधांचं वाचन झालं. या कालावधीमध्ये अनेक सम्मोहन उपचार पद्धतीमधले अनेक क्रांतिकारी शोध त्यांनी लावले. 1978 साली उच्च शिक्षण पूर्ण करून ते भारतामध्ये परतले. भारतामध्ये आल्यानंतर स्वतःचा एक सम्मोहन उपचार तज्ज्ञ म्हणून स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. त्याचबरोबर संशोधनही चालू ठेवलं. भारतामधल्या विविध डॉक्टरना सम्मोहन उपचार पद्धती शिकवण्यासाठी त्यांनी अभ्यास वर्ग सुरू केले. अनेक ज्यांना जिज्ञासू होते की ज्यांना सम्मोहन उपचार पद्धती त्या काळामध्ये खूप नवीन होती, तर ती मंडळी गुरुदेवांकडे ते सम्मोहन उपचार शिकण्यासाठी म्हणून येत होते. आणि त्यांनी भारतीय वैद्यकीय सम्मोहन उपचार संशोधन संस्था ही संस्था स्थापन केली. 1982 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केवळ महाराष्ट्रातलीच नाही, भारतभरातली अनेक जिज्ञासू, अनेक डॉक्टरना या विषयातलं संशोधन, त्यांचं शिक्षण हे त्याचा लाभ करून दिला. अर्थात हे सगळं करत असताना 1968 ते 1982 या कालावधीमध्ये 15 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी जे सम्मोहन उपचारामध्ये संशोधन केलेलं होतं ते सगळं संशोधन, त्यांचा सगळा स्टॅटिस्टिकल डाटा, याच्यातून एक निष्कर्ष असा आलेला होता. आणि एक धक्कादायक निष्कर्ष होता की अनेक रुग्ण म्हणजे जवळजवळ 30% रुग्ण हे नेहमीच्या शारीरिक किंवा मानसिक वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद देत नाहीत किंवा त्याच्यामुळे बरे होत नाहीत. मग हे 30% रुग्ण जे या वैद्यकीय उपचारामुळे बरे झालेले नाहीत ते रुग्ण गाणगापूरला गेल्यामुळे किंवा एखाद्या संतांच्या मार्गदर्शनाखाली साधना केल्यामुळे, एखादा आध्यात्मिक विधी केल्यामुळे ते बरे झालेले आहेत. हे परमपूज्य डॉक्टर आठवले यांना एक स्वतः एक संशोधक म्हणून अतिशय मोठी गोष्ट होती. मग त्यांनी अध्यात्माकडे एक संशोधनाच्या रूपाने बघण्यास सुरुवात केली. स्वतः साधनेला सुरुवात केली. खऱ्या अर्थाने 1982 साली ते आस्तिक झाले असं आपण म्हणू शकतो. या कालावधीमध्ये त्यांनी स्वतः साधनेकडे वळले. आणि मग पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये परमपूज्य भक्तराज महाराज आले. त्यांचे गुरु म्हणून त्यांनी जे मार्गदर्शन केलं, त्यांनी सांगितलं की तुम्ही अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एका संस्थेची स्थापना करा. गुरुदेवांच्या म्हणजे त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सनातन भारतीय संस्कृती संस्थेची स्थापना 1990 साली करण्यात आली. आणि त्याच ठिकाणी मग अध्यात्म प्रसाराची नीव ठेवण्यात आली. गुरुदेवांनी एक ग्रंथ त्या काळामध्ये लिहिलेला होता 1988च्या दरम्यान की अध्यात्मशास्त्र या विषयावरती. या ग्रंथामध्ये एक सायक्लोस्टाईल ग्रंथ होता, अध्यात्माची सखोल माहिती दिलेली होती. मग नंतर त्यांच्या गुरूंच्या आशीर्वादाने
त्यांनी पुढे अध्यात्मावरती अनेक ग्रंथ लिहिले आणि सनातन संस्थेचा जो मूळ उद्देश विचारला, कशासाठी स्थापन झाली, तर गुरुदेवांनी सांगितलं की अध्यात्माचा शास्त्रीय भाषेमध्ये प्रचार आणि प्रसार करणं हा सनातन संस्थेचा मुख्य उद्देश आहे. मग त्याच्यासाठी आम्ही सत्संग घेतो किंवा ग्रंथांची निर्मिती करतो किंवा विविध आज जसा आपला पॉडकास्ट आहे की या माध्यमातून, आधुनिक माध्यमातून किंवा संकेतस्थळ आहेत, विविध मोबाईलचे मेसेज आहेत की अध्यात्म हे शास्त्र स्वरूपामध्ये लोकांना कळलं पाहिजे आणि अनेक लोकांनी त्याच्यातून साधना केली पाहिजे, त्या व्यक्ती मोक्षाच्या अधिकारी बनल्या पाहिजेत, याच्यासाठी सनातन संस्थेची स्थापना झालेली आहे. अभयजी, तुमच्या बोलण्यामध्ये आता साधना हा शब्द अनेकदा आला. सनातन संस्था सुद्धा साधना नेमकी कशी करावी या संदर्भात मार्गदर्शन करते. अनेक जण देवळात जातात, कोणीतरी नामजप करतं किंवा कोणतरी यात्रेला जातं, ते सुद्धा साधनाच करतात. मग सनातन संस्था ही नेमकी वेगळी साधना म्हणजे नेमकं काय सांगतं? चांगला प्रश्न आहे. साधना म्हणजे आणखी खूप काही वेगळं असं नाही. आध्यात्मिक उन्नतीसाठी दररोज करायचे प्रयत्न म्हणजे साधना. मग ती कोणी आपापल्या मार्गानुसार दररोज वेगवेगळे, कोणी कर्मयोगी आहे, कोणी भक्तियोगी आहे. तर समजा एखादा व्यक्ती दररोज नामस्मरण करतोय तर ती त्याची साधना झाली. दररोज एखादा आध्यात्मिक ग्रंथाचं वाचन करतोय तर ती त्याची साधना झाली. परंतु साधनेतला एक मूलभूत गोष्ट अशी आहे की अध्यात्मामध्ये शब्दामधलं जे ज्ञान आहे त्याला फक्त 2% महत्व आहे. 98% महत्व हे अनुभूतीला आहे, म्हणजे स्वतःच्या कृतीला आहे. हे अध्यात्माचं वैशिष्ट्य. आणि साधना समजून घेत असताना ही गोष्ट महत्वाची आहे की कृती, तुमच्या साधना आचरणात येते की नाही हे खूप महत्वाचं आहे. एक गोष्ट आपल्याला सांगतो जी अनेक लोकांना माहिती असेल की एकदा एक नावाडी आणि एक पंडितजी त्याच्या नावामध्ये बसले आणि पंडितजींना पहिलं तरी जायचं होतं. तर पंडितजींनी त्या नावाड्याला विचारलं, सहज चर्चा करत असताना त्या वेळ होता की बाबा तू वेद वाचलेस का? नावाडी म्हणा, त्याला फार खजील झाला, म्हणा वेद तुम्ही काही वाचलेले नाहीत. म्हणाले तू महाभारत वाचलेस का? तो म्हणाला नाही, महाभारत पण नाही. म्हणाले रामायण वाचलेस का? तो म्हणाला रामायण पण नाही वाचलं. मग तुला एखादं स्तोत्र येतं का? तो म्हणाला रामरक्षा, मारुती स्तोत्र वगैरे. तर म्हणाले तेही येत नाही. मग तो नावाडी फार खजील झाला. पंडितजी म्हणाले तुझं जीवन सगळं व्यर्थ गेलंय, तू एकही ग्रंथ वाचलेला नाहीस. मग त्या नावाड्याला जरा वेळाने दुर्दैवाने असं झालं की त्या नावेला एक भोग पडलं. त्या भोग पडल्यावरती त्या नावेमध्ये पाणी शिरू लागलं. घाबरला, विचारून पंडितजी तुम्हाला पोहता येतं का? कारण आपल्या आता नावेला भोग पडले, थोड्या वेळात ही नाव बुडणार आहे, आपण तो तीर सोडून पण बऱ्याच वेळाला समोरचा तीर पण आलेला नाही, काय करायचं? तर म्हणाले की मला पोहता येत नाही, मी पोहण्यावरती खूप ग्रंथ वाचलेत पण मला पोहता येत नाही. मग अर्थात त्याचा दुर्दैवी अंत काय झाला हे सांगायला नको. ह्या गोष्टीमधनं शिकण्यासारखं एकच गोष्ट आहे की तुम्ही काय वाचलं याच्यापेक्षा काय आचरणात आणलं हे खूप महत्वाचं आहे. अध्यात्मामध्ये किती वाचन केलं याच्यापेक्षा तुम्ही काय आचरणात आणलं, तुम्हाला अनुभूती काय आल्या, हे खूप महत्वाचं आहे. आणि ते करणं म्हणजे साधना आहे. अर्थात साधनेची तुम्ही प्रश्न विचारलाय तर त्याच्यातली महत्वाचे 2 प्रकार आहेत. एक पहिला प्रकार आहे तो म्हणजे सकाम साधना आणि दुसरा म्हणजे निष्काम साधना. सकाम भक्तता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की घरामध्ये परीक्षा आहे, कोणीतरी आजारी पडलंय, व्यवसायामध्ये मोठं नुकसान झालंय, मग लोक विविध ठिकाणी जाऊन नवस बोलतात. कोणी सिद्धिविनायकाच्या मंदिरात जातं, कोणी शिर्डीच्या साईबाबांना जातं, कोणी बगलामुखीला जातं आणि तिकडे जाऊन विविध नवस बोलले जातात. तर त्या सगळ्या सकाम साधना झाल्या की काहीतरी कामना प्राप्तीसाठी साधना केली. आणि दुसरी आहे ती निष्काम साधना, ती श्रेष्ठ सांगितलेली आहे. त्याच्याबद्दल भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवलेला आहे. जो श्लोक आहे भगवद्गीतेतला, योगक्षेमम वहाम्यम. पूर्ण श्लोकाचा अर्थ काय आहे तर जो भक्त कामना विरहित माझी भक्ती करतो तर त्या भक्ताच्या कामना सुद्धा मी पूर्ण करतो. हे परमेश्वराची ही म्हणून निष्काम भक्ती ही श्रेष्ठ भक्ती सांगितलेली आहे. तुम्ही भगवंताच्या मंदिरामध्ये गेलाय, सिद्धिविनायकाच्या मंदिरात गेलाय, जो निष्काम भक्त असतो तो फक्त हात जोडून उभा राहतो, सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करतो की हे परमेश्वरा मला उत्तम बुद्धी मिळू दे आणि मला तुझी प्राप्ती होऊ दे, तुझं सानिध्य लाभू दे. इष्ट देवतेची प्रार्थना करतो, तिच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करतो. तर ती कुठल्याही व्यवहारातलं काहीही मागत नाही, गाडी नको, बंगला मागत नाही, काही मागत नाही, तर त्याला निष्काम साधक असं म्हटलेलं आहे. हे 2 प्रमुख अंतर झालं पहिलं साधनेतलं. दुसरं एक महत्वाचे जी 2 अंग आहेत की ज्याच्यामध्ये विभाजन केलं जातं ते म्हणजे व्यष्टी साधना आणि समष्टी साधना.
तर व्यष्टी साधना ही कशी असते की तुम्ही तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी दररोज नामजप करताय, दररोज देवळात जाताय, ही व्यष्टी साधना झाली. आणि समष्टी साधना म्हणजे काय, तर तुम्ही समाजाला जाऊन जे काही तुम्हाला कळलेलं आहे, उदाहरणार्थ तुमच्या घराच्या जवळ एखादी आदिवासी वाडी आहे, तिकडे जाऊन रामरक्षा शिकवताय, किंवा ज्यांना धर्म माहिती नाहीये त्यांना धर्माची माहिती करून देत आहे, तर ती समष्टी साधना झाली. किंवा आपण आज पॉडकास्ट घेतोय, ह्या पॉडकास्टच्या निमित्ताने तुम्ही प्रश्न विचारताय, मी माझ्या गुरूंची सेवा म्हणून उत्तरं देतोय, ही आपली समष्टी साधना झाली. ही समाज साधनेकडे वळावा याच्यासाठी केलेले प्रयत्न. अर्थात जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी दोन्ही करणं गरजेचं आहे. व्यष्टी साधना पण आवश्यक आहे आणि समष्टी साधना करणं पण गरजेचं आहे. अध्यात्मशास्त्रानुसार व्यष्टी साधनेचं महत्व हे आत्ताच्या काळानुसार 35% आहे आणि समष्टी साधनेचं महत्व हे 65% आहे. व्यष्टी साधना आणि समष्टी साधना दोन्ही करणं गरजेचं आहे. दोन्ही केल्या तरच कलियुगामध्ये जलद आध्यात्मिक उन्नती आपली होऊ शकते. साधनेबद्दल तर आपल्याला समजलं, पण बऱ्याचदा असं होतं की मी माझं नामस्मरण करेन किंवा मी मंदिरात जाईन, मला इतरांना जाऊन सांगणं हे कितपत आवश्यक आहे? एकदम चांगला प्रश्न आहे की बऱ्याच जणांना सांगितलं जातं की तुम्ही स्वतःची स्वतः साधना करा, इतरांना काय सांगता. एक पहिली गोष्ट म्हणजे आज आपण हे प्रसार करतोय किंवा इतरांना सांगतोय, तर त्याच्यातलं मूलभूत कारण आहे की गुरूंची आज्ञा. की तुमच्या गुरूंनी जर सांगितलं असेल की जाऊन धर्मप्रसार करा, तर ती तुम्ही आज्ञापालन म्हणून केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, समर्थ रामदास स्वामींची उक्ती आहे की जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. इतरांना सांगितलं पाहिजे हे संतांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला कळतोय तर जाऊन सांगा. विनम्रता असली पाहिजे. लोकांना साधना सांगताना काही आम्ही त्यातले संत अधिकारी आहोत असं नाही, पण एक विनम्र भावाने इतरांना सांगितलं पाहिजे, सेवा म्हणून सांगितलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांना एकदा एकाने प्रश्न विचारला की दान कुठलं सर्वश्रेष्ठ आहे. तर स्वामी विवेकानंद सांगितलं दान विविध प्रकारचे आहेत. अन्नदान आहे, एखाद्याला प्राणदान आहे, एखादा माणूस मरतोय आणि त्यावेळेला वाचणं. पण सर्वश्रेष्ठ दान कुठलं आहे, तर धर्मदान हे सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे. एखाद्याला पैसे देणं, अन्न देणं, प्राण देणं याच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ हे त्याच्या जीवनामध्ये धर्माच्या विषयीचं ज्ञान देणं, ही सर्वश्रेष्ठ दान सांगितलेलं आहे. म्हणून आपण इतरांना जाऊन सांगितलं पाहिजे. कारण तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला नामस्मरण सांगितलं, त्याला साधना म्हणजे काय सांगितलं, अध्यात्मशास्त्राविषयीची माहिती सांगितली आणि त्याच्या जीवनामध्ये प्रकाश पडला, तर ते दान सर्वश्रेष्ठ असं सांगितलेलं आहे. म्हणून इतरांना जाऊन सांगणं खूप गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आजचा जर काळ आपण बघितला तर अध्यात्माविषयीची माहितीच मुळात खूप जणांना शास्त्रोक्त माहिती अत्यल्प आहे. आत्ता जी काही लोकांना अध्यात्माबद्दलची माहिती आहे ती साधारणतः अवस्था एखादा हत्ती आहे तर आणि 6 आंधळ्यांची गोष्ट आपल्याला माहिती आहे की त्या हत्तीला एक ज्याला पाय लागतो तो म्हणतो हत्ती खांबासारखा आहे, दुसऱ्याला कान लागतात तो म्हणतो हत्ती सुपासारखा आहे. तर अशी अवस्था समाजाची झालेली आहे. त्याला जसं अध्यात्म दिसतं तसं त्याविषयीची तो व्याख्या करतोय. तर समाजाला जर अध्यात्माची शास्त्रीय भाषेमध्ये ओळख करून दिली तर त्याच्या डोळ्यावरची पट्टी आहे ती निघणार आहे. त्याचा जो अज्ञानाचा अंधकार आहे तो दूर होणार आहे. तो एक अध्यात्माकडे शास्त्र म्हणून बघू शकेल, त्याला संपूर्ण हत्तीचं दर्शन होईल. म्हणून आपण समाजामध्ये जाऊन अध्यात्माचा शास्त्रीय भाषेमध्ये प्रचार प्रसार करणं खूप गरजेचं आहे. शेवटची गोष्ट म्हणजे काय, आज आजची स्थिती आपण बघितली तर सगळ्यांच्याकडे भौतिक सुखाची ओढ लागलेली आहे आणि खूप लोकांच्या घरी आपण बघतो गाडी येत चालली आहे, कोणाच्या घरी फ्रीज आहे, टीव्ही वगैरे तर कॉमन गोष्ट झालेली आहे. हे भौतिक सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्यानंतर एक गोष्ट मात्र कायम आहे की मनशांतीचा अभाव आहे. आणि या मनशांतीच्या अभावावरती एकमात्र उत्तर आहे ते म्हणजे अध्यात्मशास्त्र. म्हणून आपण अध्यात्म लोकांना घरोघरी जाऊन सांगितलं पाहिजे. कारण भौतिक वस्तू त्याच्या जीवनामध्ये शांती प्राप्त करून देऊ शकणार नाहीत. ती शांती केवळ अध्यात्मशास्त्रामुळेच त्याच्या जीवनामध्ये येईल. म्हणून अध्यात्माचा प्रसार करणं गरजेचं आहे. म्हणून मूळ तुमचा प्रश्न आहे की मी एकटा साधना करेन आणि गप्प राहीन, हे सध्याच्या काळाला चालणार नाही. आपल्याला जे काही साधनेतलं कळलंय ते इतरांना जाऊन सांगितलं पाहिजे. आज आपण बघतो की आपल्याही कानावरती आलं असेल की ख्रिश्चन पंथामधल्या अनेक नन आदिवासी वाड्यांवरती जातात आणि त्या ठिकाणी ख्रिश्चन पंथाविषयीची माहिती देतात. तिथल्या अनेक बंधूंना आपली कल्पनाही नसते आणि मग पुढे काय होतं ते सर्व श्रुत आहे की कशा प्रकारे धर्मांतरण होतं. आज हिंदू म्हणून, एक साधक म्हणून आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे
की मी आजूबाजूला जाऊन पोचलं पाहिजे, मी शेजारच्या सोसायटीमध्ये गेलं पाहिजे, गणेशोत्सव मंडळांमध्ये गेलं पाहिजे, मी आदिवासी पाड्यांवरती गेलं पाहिजे. त्याच कृती करणं ह्या प्रत्येक हिंदूचं कर्तव्य आहे. तरच खऱ्या अर्थाने आपली समष्टी साधना होणार आहे. म्हणून आपण हे करणं गरजेचं आहे. आपण समष्टी साधनेविषयी सांगितलं, म्हणजे इतरांना आपल्याला जाऊन हे सगळं सांगायचं आहे. मात्र ह्या साधना मार्गावर चालत असताना असं काही मूलभूत सिद्धांत, काही तत्व या साधनेचे आहेत का, की त्या मार्गाने गेलं तर आपण लवकर पुढे पोहोचू? बरोबर आहे की आपण जेव्हा साधना करतो तेव्हा त्याच्यातले बेसिक रूल आपण समजणं गरजेचं असतं. जसं आपण प्रवासाला निघालो तर त्याचे काही प्रवासाचे मूलभूत नियम आहेत, तसे साधनेचे पण काही मूलभूत नियम प्रत्येक साधकाने समजून घेणं खूप गरजेचं आहे. पहिला नियम आहे की व्यक्ती तेवढ्या प्रकृती तेवढे साधना मार्ग. एकच साधना मार्ग असं काही नाही आहे की ज्याच्याद्वारे ईश्वर प्राप्ती होते. 700 कोटी लोकसंख्या आहे तर 700 कोटी मार्ग आहे, हे धर्मशास्त्रांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि प्रत्येक मार्गाला तेवढंच महत्व आहे, कारण कोणाची आध्यात्मिक उन्नती कुठल्या मार्गाने होईल, जलद उन्नती होईल, हे फक्त गुरुच सांगू शकतात. त्यामुळे मूलभूत सिद्धांत आहे की व्यक्ती तेवढ्या प्रकृती तेवढे साधना मार्ग. दुसरा एक मूलभूत सिद्धांत आहे की अनेकातून एकात येणे. बऱ्याच वेळेला काय होतं की व्यक्ती अनेक 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 गोष्टींमध्ये करत राहतो प्रयत्न. तर सुरुवातीच्या प्राथमिक टप्प्यामध्ये ते ठीक आहे, पण पुढच्या टप्प्यामध्ये जात असताना अनेकातून एकात येणं. जसं एखादा कर्ममार्गी आहे, तो अनेक भिकाऱ्यांना दान देतोय, विविध ठिकाणी जाऊन पैसे अर्पण करतोय, मग त्याने एकात येऊन एखादं हॉस्पिटल चालू केलं, तर एखादं शाळा चालू केली, तर ते अनेकातून एकात येणं. किंवा भक्तिमार्गी असेल, तो अनेक देवतांची पूजा करतो, मग त्याला नाही अनेक देवतांची नाही, एका देवतेकडे ये. त्याच्या देवघरामध्ये खूप 20-25 देवता असतील, नाही त्याच्यामध्ये 4-5 देवतांकडे ये. अनेकातून एकाकडे येणं. किंवा काही वेळेला अनेक भक्त आपण बघतो की संत आले की लगेच त्यांच्याकडे जातात, नवीन संत आले की त्यांच्याकडे जातात, नवीन मार्गानुसार संप्रदाय आला की त्यांच्याकडे जातात. आपल्याकडे एक म्हण आहे की एक साधे सब साधे, सब साधे सब जाय. हे अध्यात्मातला एक मूलभूत सिद्धांत आहे की अनेकातून एकाकडे आलं पाहिजे. तिसरा एक मूलभूत सिद्धांत आहे की पातळीनुसार साधना असते. प्रत्येकाचा आध्यात्मिक स्तर वेगवेगळा आहे. कोणाची 30% पातळी आहे तर तो फक्त नामजपच करू शकतो, त्या स्तराला तो समष्टी साधना नाही करू शकणार. जेव्हा त्याचा 40% स्तर येईल तेव्हा तो समष्टी साधना करू शकेल. 50% स्तर, 60% स्तर, 70%ला संत व्यक्ती संत बनतो. तर प्रत्येक टप्प्याला दृष्टिकोन, त्याची साधना ही बदलत राहते. त्यामुळे कुठल्या पातळीच्या व्यक्तीला काय सांगितलं पाहिजे, अधिकार तैसा करू उपदेश, हे आपल्याकडे उक्ती आहे. म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे की सगळ्यांना तुम्ही एका मापात लावू शकत नाही. जसं शाळेमध्ये आपण जातो, 7वी मध्ये वेगळा अभ्यास असतो, 8वी मध्ये वेगळा अभ्यास असतो, 9वी मध्ये वेगळा अभ्यास असतो. आयुष्यभर आपण 7वीचा अभ्यास करत नाही. तसं साधकांनी पातळीनुसार, मी देवपूजा करतोय, आयुष्यभर देवपूजा केली, नर्मदा परिक्रमा, आयुष्यभर नर्मदा परिक्रमा, असं नाही चालू शकत. पुढच्या टप्प्यामध्ये साधना करण्यासाठी जावं लागतं. पातळीनुसार साधना हा एक महत्वाचं तत्व आहे. असतकडून सतकडे जाणं हे पण एक महत्वाचं तत्व आहे. किंवा आपण कर्मयोग करत असू तर त्याच्याकडून आपण भक्तियोगाकडे जातोय की नाही, हे खूप महत्वाचं आहे. आपण दान धर्म करतोय तर तो सत्पात्री दान आहे की नाही, या असतकडून सतकडे तुमचा प्रवास होतोय की नाही, हे बघणं गरजेचं आहे. हे साधनेतले काही मूलभूत सिद्धांत आहेत. या सिद्धांतानुसार जर साधना केली, ते समजून घेतले, तर जलद आध्यात्मिक उन्नती होऊ शकते. जलद आध्यात्मिक उन्नती या संदर्भात आपण बोलतोय. आता तुम्ही जसं टक्केवारी संदर्भात म्हटलं, तर आपण त्याच्यावर एक वेगळा पॉडकास्ट करणारच आहोत. तर ही जी काही जलद आध्यात्मिक उन्नती करायची आहे, तर ती करण्यासाठी नेमके कुठल्या प्रकारचे टप्पे आहेत आणि सनातन संस्था कशा प्रकारे या संदर्भात विशेष मार्गदर्शन करते? आपल्या साधनेची 8 अंग सांगितलेले आहेत. ही अष्टांग साधना झाली पाहिजे. ती साधने या मार्गातली 8 अंग कोणती आहेत? पहिलं अंग आहे की स्वभाव दोष निर्मूलन आणि गुणसंवर्धन. दुसरं आहे की अहम निर्मूलन. तिसरं आहे की भाव जागृतीसाठीचे प्रयत्न. चौथा आहे की नामस्मरण, सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती. अशी एकूण 8 अंग आहेत. या 8ही अंगांनी दैनंदिन प्रयत्न केले पाहिजेत दररोज, तर आपली जलद आध्यात्मिक उन्नती होऊ शकते. याच्यातला जो स्वभावदोष निर्मूलन आणि गुणसंवर्धन आणि अहम निर्मूलन याविषयी सनातन संस्थेचे प्रवक्ते आहेत चेतन राजहंस, यांचे 2 वेगळे पॉडकास्ट आपल्याला बघायला मिळतील. की स्वभावदोष निर्मूलन करायचं कसं, दररोज कसं करायचं, त्याच्यासाठी काय प्रयत्न करायचे, ते आवर्जून जाऊन तुम्ही बघा. ते लवकरच प्रकाशित होणार आहेत. त्याच्यातले जे नामस्मरण, सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती आहेत, तर त्याच्याविषयी आज आपण प्राथमिक समजून घेऊ. नामस्मरण म्हणजे आपण दररोज आपल्या
देवतेचं नामस्मरण करणं, इष्टदेवतेचं, कुलदेवतेचं, सत्संग, दररोज आपण एखादा तरी ग्रंथ वाचन करणं, हा पण एक सत्संग आहे. संत आलेले आहेत तिकडे जाऊन काहीतरी आपण ऐकणं, कीर्तनाला जाणं, हा सत्संग आहे. सत्सेवा म्हणजे आपण मंदिरामध्ये जातोय, अनेक जण मंदिरामध्ये जातात, पण जाऊन जर आपण तिकडे झाडू मारला, चपला रांगेत ठेवल्या, तर ती आपली सत्सेवा झाली. त्याग म्हणजे आपल्याला जे काही धन मिळत आहे तर त्याच्यातला ठराविक टक्के आपण दर महिना आपण काही सतसाठी अर्पण करतोय का, तर तो त्याग झाला. आणि प्रीती म्हणजे निरपेक्ष प्रीती, कोणावरतीही अपेक्षा न करता प्रेम करत राहणं, हे प्रीती, ही 5 महत्वाची अंग आहेत की ज्याच्यानुसार नियमित साधना केली तर जलद आध्यात्मिक उन्नती होते. म्हणजे अष्टांग साधनेतला एक महत्वाचा टप्पा सांगितला तो म्हणजे नामजप. अनेक जण नामजप करत असतात किंवा इतक्या, आता हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं जातं 33 कोटी देवता आहेत. मग अशा वेळेला नेमका प्रश्न पडतो की नामजप कोणता करावा? नामस्मरण कोणतं करावं याविषयी शास्त्राने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आज कलियुग आहे, तर कलियुगामध्ये बहुतांश लोकांना पूर्वजांचे त्रास असतात. पूर्वजांचे त्रास म्हणजे काय, तर आपले आजी आजोबा पणजोबा यांनी देह ठेवलेला आहे, तर त्यांना पुढची जर गती मिळाली नाही तर ते आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला हलवून सांगत असतात की आमच्या पुढच्या मुक्तीसाठी काहीतरी करा. खरं तर आपल्याकडे श्राद्ध पक्ष हे सगळं दिलेलं आहे, पण बहुतांश वेळेला लोकांकडनं त्याचं आचरण होत नाही. मग पूर्वजांचे त्रास घराघरामध्ये होतात. तर ते पूर्वजांच्या त्रासाची काही लक्षणं आहेत. म्हणजे उदाहरणार्थ घरामध्ये सातत्याने वादविवाद होणं, आजारपण राहणं, घरामध्ये एखादा दिव्यांग व्यक्ती आपण जन्माला आला, एकदा आला, दुसरा आला, तर मग आपल्याला समजायला येतं की काहीतरी घरामध्ये पूर्वजांचा त्रास आहे. तर ह्याच्यावरती अध्यात्मशास्त्रानुसार जप सांगितलेला आहे, म्हणजे श्री गुरुदेव दत्त हा जप करणं. दत्ताची उपासना केली तर घरातले पूर्वजांचे त्रास दूर होतात. किती करावी, तर मंद त्रास असेल तर 2 तास तरी किमान श्री गुरुदेव दत्त हा जप करावा. मध्यम स्वरूपाचा त्रास असेल, म्हणजे थोडे प्रमाण जास्ती आहे, तर त्या ठिकाणी किमान 4 तास तरी श्री गुरुदेव दत्त हा जप करावा. आणि तीव्र त्रास असेल, एखाद्या घरामध्ये खूप संकट आहे, एकाच वेळेला अनेक अपघात, अनेक संकट, संपूर्ण कुटुंबच त्रस्त आहे, तर अशा वेळेला 6 तास श्री गुरुदेव दत्त हा जप करावा. हा मूलभूत प्रत्येकाने करायला पाहिजे, हा असा जप आहे. दुसरी एक गोष्ट आहे, तो पुढील 4 जप मी सांगतो त्याच्यातला कुठलाही एक जप करावा. एक म्हणजे तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहिती असेल तर कुलदेवीचा जप करावा. म्हणजे दत्ता, श्री गुरुदेव दत्त हा जप करून उर्वरित जो काही वेळ असेल तो वेळ तुम्ही कुलदेवीची उपासना करा. म्हणजे कुलदेवी समजा भवानी असेल तर श्री भवानी देव्येन नमा असा जप करा. एकविरा असेल तर श्री एकविरा देव्येन नमा असा जप करा. समजा कुलदेवी माहिती नाहीये तर श्री कुलदेवताय नमा असा जप करा. कुलदेवतेचं नामस्मरण केलं तर सर्वोत्तम आहे. समजा तुम्हाला काही एखादा गुरुमंत्र मिळालाय, अशा परिस्थितीमध्ये मात्र कुलदेवीचा जप न करता गुरूंनी दिलेला जो मंत्र आहे तो जपावा. समजा गुरु मिळालेले नाहीत पण लहानपणापासून एखादा जप सुरू आहे सातत्याने आणि एखादी देवता खूप आवडते आणि त्या जपाने आनंद मिळतोय तर तो जप करावा. आणि समजा तेही आपल्याला हे नाही मिळत आहे तर कलियुगामध्ये सांगितले कृष्णम वंदे जगद्गुरुम, तर भगवान श्रीकृष्णांची उपासना केली अनेक वाईट शक्तींचे त्रासही दूर होतात. विविध अनेक उपायांवरचा एक जप आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. हा जप आपण कलियुगामध्ये करू शकतो. याच्या 4 पैकी कुठलाही जप केला तरी नामस्मरण त्याचं होऊ शकतं. फक्त एकच हे आहे की प्रत्येकाने लक्षात ठेवावं की जेणे विठ्ठल मात्र घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. आपल्याकडे उक्ती आहे की आपण जर नामस्मरण करतोय तर आपलं आचरण पण सदाचरणी आहे की नाही हे खूप महत्वाचं आहे. ते करत, सदाचार करत करत नामस्मरण करावं. जसं आता तुम्ही म्हणालात की नामजप जो आहे, नामस्मरण, हे अगदी सदाचरणाने व्हायला हवं. ते दशापराध विरहित नाम असं जे म्हटलं गेलंय ते काही खोटं नाही. पण हे करत असताना असं पाहायला मिळतं की नामजप करताना मनामध्ये प्रचंड विचार येत असतात. आणि तुम्ही म्हणताय 5 तास नामजप करा, 6 तास करा. इथे 2 मिनिटं बसलं तरी सुद्धा नामजप असा एकाग्र चित्ताने होत नाही. तर त्यामागचं नेमकं कारण काय आणि उपाय काय? बऱ्याच वेळेला सगळ्याच व्यक्तींना हा समस्या येते की नामस्मरण मला बसलो की मनामध्ये खूप विचार यायला लागतात. मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपलं जे मन आणि अंतर्मन, या अंतर्मनामध्ये अनेक जन्मोजन्मीचे संस्कार आहेत.
ज्या वेळेला आपण नामस्मरण करतो तर सुरुवातीला आपण नुसतं मन एकाग्र करतो आणि मनामध्ये पुटपुटण्याचा प्रयत्न करतो. तर ते करत असताना हे अंतर्मनातल्या विचारांचा फ्लो बाहेर येणं एक नैसर्गिक गोष्ट आहे. म्हणजे असं होऊ शकत नाही की आज नामस्मरणाला सुरुवात केली, लगेच मन एकाग्र झालं आणि खूप 5-6 तास जप सुरू झाला. लक्षात घ्या की मनाची एकाग्रता हे साध्य आहे आणि साधन नामस्मरण आहे. तर प्राथमिकरित्या साधनेला जेव्हा आपण सुरुवात करू, त्याच्यातनं तुमचे प्रयत्न जसे वाढत जातील तसं तुमच्या मनाची एकाग्रता आपोआप वाढत जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या आपल्या अंतर्मनामध्ये जे काही संस्कार आहेत त्याचं भांडार एवढं मोठं आहे की या जन्मीला आपण जे काही लहानपणापासून अनुभवलेलं असतं, आपण मित्र ओळखीचे असतात, अनेक गोष्टी आपल्याला आवडी निवडीच्या असतात, हे संस्कार फक्त 2% सांगितलेले आहे आणि आपल्या अंतर्मनामध्ये एकंदरीत मागच्या 7 जन्मांचे एकूण 50% संस्कार आहेत आणि त्याच्या मागच्या जन्माचे एकूण 50% संस्कार आहेत आणि त्याच्या मागच्या अनेक जन्मांचे. हे लक्षात घ्या की एवढे जर 98% हा शेकडो जन्मांचे संस्कार आहेत, तर नामस्मरण बसल्या बसल्या मन एकाग्र होईल ही थोडी अपेक्षा जास्ती होते. तर लक्षात घेतलं पाहिजे की ह्याच्यावरती उपाय काय आहे. तो उपाय परमपूज्य भक्तराज महाराजांनी खूप सुंदर एकदा त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगितलेलं की माणूस जिवंत कशामुळे आहे? श्वासामुळे. तो काही नामस्मरणामुळे जिवंत नाही, तो श्वासामुळे जिवंत आहे. तर त्या श्वासालाच नाम जोडा ना. एकदम सोपा उपाय आहे की मन एकाग्र करण्याचं असेल तर तुमचा जसा श्वास आत बाहेर तसं तुमचं नामस्मरण त्याला जोडण्याचा प्रयत्न करा. काही दिवस तुम्हाला प्रयत्न केल्यानंतर श्वासाबरोबर नाम जोडणं शक्य होईल आणि मनाची एकाग्रता पटकन साध्य होईल. अर्थात त्याला स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया किंवा अन्य गोष्टी पण जोड दिली तर मन निश्चितपणे एकाग्र होऊन नामजप होऊ शकतो. हाच या अध्यात्माची हेच वैशिष्ट्य आहे. सुरुवातीला कठीण जाईल पण नंतर शक्य होईल. त्यानिमित्ताने एक सगळ्यांना एक आशा निर्माण होते की हो आमचाही पुढे जाऊन एक नामजप जो आहे तो एकाग्र चित्ताने होईल. पण अनेकदा असंही होतं की काही जणांच्या बाबतीत असं असतं की नामजपाला सुरुवात केली किंवा की काहीतरी त्रास जाणवतो, मनाला त्रास जाणवतो किंवा काहीतरी भीती वाटते. तर या मागचं नेमकं कारण काय? असं खरंच नामजपाने त्रास होऊ शकतो का? नामजपामुळे त्रास होऊ शकतो का याची 2 कारणं आहेत. त्रास कधी होऊ शकतो? जर योग्य प्रकारचा नामजप केला नाही तर त्रास होऊ शकतो. तर योग्य नामजप आणि अयोग्य नामजप याच्यावरती सनातन संस्थेचे काही ग्रंथही आहेत, ते आपण आवर्जून वाचा. पण एक साधारणतः समजा स्त्रियांनी ओम नमः शिवाय हा जप केला तर त्यांना काही वेळेला ओटीपोटामध्ये त्रास होणं अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. किंवा काही वेळेला प्रत्येकाची सत्व रज तम हे वेगवेगळे घटक आहेत. या अध्यात्मातल्या ह्या काही अधिक सखोलातल्या गोष्टी आहेत की तुमचा प्रकृती, तुमच्यामध्ये असलेले पृथ्वी तत्व, आपतत्व, तेजतत्व जर चुकीचा नामजप सुरू झाला, काही वेळेला चुकीचे बीजमंत्र सुरू झाले तर मात्र नामजपामुळे त्रास होऊ शकतो. काही वेळेला असं होतं, दुसरं एक कारण आहे की एखाद्या व्यक्तीला वाईट शक्तींचा तीव्र त्रास आहे आणि त्या व्यक्तीने नामस्मरण सुरू केलं तर त्याला नामस्मरण सुरू केल्याच भयंकर संकट येणं किंवा त्रास होणं असं होऊ शकतं. पण अशा वेळेला त्या व्यक्तीने नामस्मरण नेटाने चालू ठेवलं पाहिजे. एक दिवस त्याच्या घरातले सगळे त्रास दूर होतील आणि त्याचं नामस्मरण व्यवस्थित सुरू होईल. वाईट शक्तींचा त्रास असेल तर त्या व्यक्तीला नामस्मरणामुळे त्रास होऊ शकतो. हे अध्यात्मशास्त्रानुसार आहे. अर्थात त्याच्यावरती उपाय हाच आहे की ते करत राहणं आणि पहिल्या याच्यामध्ये योग्य व्यक्तीकडनं मार्गदर्शन घेणं. योग्य व्यक्तीकडनं मार्गदर्शन घेणं हा खूप महत्वाचा भाग तुम्ही सांगितला. पण हे करत असताना कसं होतं की अनेकदा वर्षानुवर्ष लोक नामजप करत असतात किंवा त्यांचं काही काही साधना वगैरे सुरू असते, पण त्या व्यक्तीला असं वाटत नाही की तो नामजप देवापर्यंत पोहोचतोय. तर मग अशी एक उक्ती येते की भाव तिथे देव. तर भावपूर्ण नामजप होण्यासाठी नेमकं काय करायचं? खूप चांगला प्रश्न आहे. लक्षात घ्या की भाव हा तुम्हाला एक प्रकारचा बूस्टर डोस आहे. नामस्मरण करणं आणि भावासह नामस्मरण करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तर भावनिर्मितीसाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि ते प्रयत्न केल्यावरती भावनिर्मिती निश्चित होऊ शकते. एखाद्यामध्ये उपजतच भाव असू शकतो की देवाचं नामस्मरण करायला सुरुवात केल्यानंतर डोळ्यातनं अश्रू यायला लागतात, त्याच्या एकदम भावना जागृत होतात काही वेळेला. तर ह्या आध्यात्मिक उन्नतीसाठी पोषक असतात. परमपूज्य भक्तराज महाराजांचं एक भजन आहे, भाव नाही न भाव नाही देव तेथे कैसा राही. हा भाव असणं
भावना सुरुवातीला असते, नंतर त्याचं रूपांतर भावामध्ये होतं. हा भाव असणं हा खूप गरजेचं आहे. आणि दुसरंही एक आहे की नाथा तुझ्या पायी जैसा भाव तैसा त्यासी ठाव चरणी तुझ्या. हे परमपूज्य भक्तराज महाराजांचं वचन आहे की तुझा जसा भाव आहे ना तसा परमेश्वर येईल. जसं तुम्ही म्हणाल की भाव तेथे देव, तर तू जसा भाव ठेवशील, अरे भगवान श्रीकृष्ण माझ्या आत्ता सोबत आहे, हा आपण पॉडकास्ट घेतो इथे तो आहे, तर आपल्याला इथेच त्याचं दर्शन होणार आहे, त्याची आपण अनुभूती घेऊ शकणार आहोत. आणि खरोखर असतो, ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं वचन आहे की माझं गुणगान सुरू आहे त्या ठिकाणी मी आहे, तर आपण ज्या वेळेला नामस्मरण करायला बसतो तिकडे भगवंत येतो. हीच अध्यात्माची कमाल आहे. आणि संपूर्ण जग याच्यासाठी अध्यात्माकडे आकृष्ट होत आहे. आणि याच्यासाठीच सनातन संस्थेची स्थापना झालेली आहे की आपण परमेश्वरच आपल्याला या आपत्काळामध्ये तारू शकतो. येणारा काळ खूप कठीण आहे. या पॉडकास्टच्या निमित्ताने आज आपली चर्चा सगळी झाली. मी सगळ्याच प्रेक्षकांना विनंती करेन की या पॉडकास्टच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सनातन संस्थेने प्रकाशित केलेले जे ग्रंथ आहेत त्या सगळे ग्रंथ sanatan.shop.com या संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत. तुम्ही तिकडे जाऊन ते ऑनलाईन ऑर्डर करू शकता. तिथेच याची ई बुक्स पण आहेत. समजा तुम्ही परदेशात आहात आणि वाचायचं आहे तर त्याची ई बुक्स खरेदी करा. याच्यावरती विविध अगदी लहान मुलांसाठी आहेत, प्रत्येक मार्गानुसार साधनेची आहेत, अध्यात्माच्या प्रत्येक अंगावरती सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनी हे ग्रंथ लेखन केलेलं आहे, त्याचं संकलन केलेलं आहे. या ग्रंथांचा आवर्जून तुम्ही लाभ घ्या. तुमच्या भागामध्ये कुठे सत्संग सुरू करायचा आहे तर आम्हाला संपर्क करा, आम्ही तिकडे येऊ. तुमच्या भागामध्ये कोणाला साधना समजावून सांगायची आहे तर त्या ठिकाणी बोलवू. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही सेवेची संधी द्याल, प्रेक्षकांना विनंती आहे, कारण हा पॉडकास्ट आपण बघितला, मगाशी समष्टी साधनेचा विषय आपण भाग बघितला. हा पॉडकास्ट जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा स्वतः साधनेला सुरुवात करा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमची समष्टी साधना काय आहे तर बघणाऱ्या प्रत्येक श्रोत्याने माझ्या मित्रांना मी हा पाठवू शकेन का, माझ्या नातेवाईकांना मी पाठवला तर काय त्याचा उपयोग होईल, माझ्या सोशल मीडियावरच्या मित्रांना मी पाठवू शकेन, काही त्यांची समष्टी साधना होईल. म्हणून हा पॉडकास्ट स्वतःची समष्टी साधना म्हणून शेअर करा. असे अनेक पॉडकास्ट येतील की जे विविध अध्यात्मातल्या विषयांवरती तुम्हाला त्या ठिकाणी मदत करतील. तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या मुळात त्याच्यामध्ये कमेंट्समध्ये टाका. त्या शंकांची उत्तरं आम्ही पुढच्या पॉडकास्टमध्ये निश्चितपणे देऊ. श्रोतेहो, आज आपण श्री अभय वर्तक यांच्याकडून सनातन संस्थेतर्फे जी काही साधना सांगितली जाते या संदर्भातल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहिली. साधना ही कधी आरंभ करायची हा प्रश्न आपल्या मनामध्ये आता यायला नको. साधनेला आज नव्हे तर आत्ता आरंभ करा असं सनातन संस्थेचं आवाहन आपल्या सगळ्यांना आहे. या निमित्ताने आज आपण साधनेसंदर्भात मार्गदर्शन घेतलेलं आहे. आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण सनातन संस्थेच्या वेबसाईटवर सुद्धा त्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. याबरोबरच आजचा हा पॉडकास्ट इथेच आपण थांबवत आहोत. पुढच्या वेगवेगळ्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण साधनेविषयी आणि राष्ट्र आणि धर्म, अध्यात्म याविषयी अशीच विविध माहिती जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.